वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावट नंबर प्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात. त्याचबरोबर रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटत नाही, त्याचा विचार करून परिवहन विभागाने नंबर प्लेटमध्ये होणारी बनावटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. मुदतीत नंबर प्लेट न बसवल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी जनक्रांतीला बोलताना दिली आहे. शासनानं आता नुकतंच परिपत्रक जारी केलेलं आहे की 1/4/2019 पूर्वीच्या ज्या गाड्या आपण वाहन खरेदी केलं असेल त्याच्यावर HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपण बसवून घ्यायची. याच्या पाठीमागचं शासनाचं धोरण हे आहे की वाहन एखाद्या गुन्ह्यात जर सापडलं असेल ते सहजासहजी ट्रेस व्हावं, वाहन चोरीचं प्रमाण कमी व्हावं, म्हणजे थोडक्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच शासनाने लागू केलेलं आहे. यासाठी शासनानं 3 झोन वेगळे केले आहेत, झोन 1, झोन 2, झोन 3. सोलापूर जिल्हा जो येतो तो झोन 2मध्ये येतो. ते सोलापूर जिल्ह्याचे झोन 2साठी त्यांनी स्पेसिफिक डीलर डिझाईन केलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे की शासनाने एक वेबसाईट आहे जी लॉन्च केलेली आहे, महाराष्ट्र HSRP.com ची वेबसाईट आहे. त्याच्यावर जाऊन आपण त्या साईटवर जाऊन आपण पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतरच आपण मग अपॉइंटमेंट घेतल्यानंतर जे आपल्याला सेंटर जे दिले त्या सेंटर ठिकाणी आपण ते अपॉइंटमेंट आपल्याला SMS आणि सोबत आपलं RC पुस्तक आणि आपले ओळखपत्राच्या अनुषंगाने कागदपत्रे जाऊन दाखवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती रजिस्ट्रेशन प्लेट त्याची फी अपॉइंटमेंट घेतानाच आपल्याला प्रत्येक ठिकाणीसाठी वेगळी फी तरी शासनाने डिक्लेअर केली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 व्हीलर किंवा ट्रॅक्टर असेल तर आपल्याला 450 रुपये फी आहे, 3 चाकीसाठी 500 रुपये फी आहे, इतर सगळ्या वाहनांसाठी 745 रुपये फी आहे. तेवढी फी आपण घेऊन पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यायचे आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला अपॉइंटमेंट मिळेल त्यावेळेस आपली सगळे कागदपत्रासाठी तिथं उपस्थित राहायचं आहे आणि मग त्यानंतर ते आपल्याला तर ती हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपल्याला उपलब्ध करून देईल. यात फक्त नागरिकांनी एवढी काळजी घ्यायची आहे की सर्वात पहिल्यांदा आपलं वाहन जे आहे कुठल्या ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला ब्लॉक केलेलं नाही, म्हणजे कोर्टाकडनं असेल पोलिसांकडनं असेल याची पहिल्यांदा खात्री करून घ्यायची. तसेच दुसरं आपला मोबाईल नंबर अपडेट आहे का नाही याचीसुद्धा आपल्याला, त्याशिवाय आपल्याला पुढची प्रोसेस आपल्याला पूर्ण